नववर्षाचा पहिला दिवस देशभरामध्ये न्यू इयरचं जल्लोषामध्ये स्वागत होत असताना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पहिल्याच दिवशी मोठा इतिहास रचलाय। चांद्रयान 3 आणि आदित्य L1 नंतर इस्रोनं कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी उड्डाण केलं आहे। इस्रोनं नव्या वर्षातली पहिली अंतराळ मोहीम सुरू केली असून आज सकाळी 9:10 क्ष-किरण पोलरीमीटर उपग्रह अर्थात एक्सपोसॅट मिशनचं आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटातून यशस्वी प्रक्षेपण झालं। नव्या वर्षातली ही पहिलीच मोहीम असून एक्सपोसॅट ही संशोधनासाठी एक प्रकारची वेधशाळा आहे जी अवकाशातील कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांबद्दल अधिक माहिती गोळा करेल। मिशनच्या प्रक्षेपणामुळे कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे। Another announcement is the solar panel of the satellite also has been deployed successfully. So with this, the new year has begun with the launch of PSLV. We have an exciting time ahead. 2017 मध्ये इस्रोनं या अभियानाला सुरुवात केली असून 9.50 कोटी रुपये या मोहिमेवर खर्च झालाय। हा उपग्रह अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करेल, त्यांच्या स्रोतांचे फोटो घेईल, पल्सर, ब्लॅक होल, एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टी न्यूक्ली, नॉन थर्मल सुपरनोवा अशा विश्वातील 50 तेजस्वी स्रोतांचा हा उपग्रह अभ्यास करेल। 2024 हे वर्ष इस्रोसाठी अनेक मोहिमांसाठी असेल असं इस्रो संचालक S. सोमनाथ यांनी स्पष्ट केले। तर 2025 मध्ये इस्रो भारतीय अंतराळवीर गगनयान मोहिमेद्वारे अवकाशात पाठवणार आहे। 2024 आणि 2025 ही दोनही वर्ष भारतीयांसाठी अभिमानास्पद असणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।